एकीकडे शिवसेना भाजप यांच्यामध्ये जागा वाटपावरून जोरदार घासाघीस सुरू असतानाच आता याच्यामध्ये राष्ट्रवादीची एंट्री होऊ शकते। कारण याआधी असं बोललं जात होतं की कदाचित मुंबईमध्ये राष्ट्रवादी ही स्वतंत्र लढू शकते आणि याचं मुख्य कारण होतं ते म्हणजे राष्ट्रवादीची सूत्र ही नवाब मलिक यांच्या हाती देण्यात आलेली अजित पवारांकडून, त्याला विरोध केला होता भाजप आणि शिवसेनेकडून। मात्र आता शिवसेनेसोबत जागा वाटपाचा तिढा कायम असतानाच राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर बैठकीला सुरुवात झाली आहे। राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतल्यावर मुंबई भाजप निवडणूक प्रभारी आशिष शेलार यांच्यासोबत आज चर्चा केली आहे। सर्वच महापालिकांमधल्या महायुतीच्या चर्चेसाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे वरिष्ठ पातळीवर चर्चा करतायत। यामध्ये राष्ट्रवादीने मुंबईत 50 जागांचा प्रस्ताव भाजपसमोर ठेवल्याची सूत्रांची माहिती आहे। त्यामुळे नवाब मलिकांचा मुद्दा मागे पडून महायुतीमध्ये नवा ट्विस्ट आल्याचं बघायला मिळतंय। तर एकीकडे नवाब मलिक हा जो मुद्दा होता ज्याच्यामुळे आता सेना आणि भाजप यांनी राष्ट्रवादीला काही प्रमाणात दूर ठेवल्याचं चित्र बघायला मिळालं होतं। मात्र आता कुठेतरी भाजपचा थोडासा पवित्रा बदललाय की काय अशी चर्चा आहे। याचं कारण आता आपल्याला कोणताही आक्षेप नाही असं भाजपच्या वतीने सांगण्यात आले, तर शिवसेना मात्र नवाब मलिकांच्या विरोधावर ठाम आहे। मलिकांच्या नेतृत्वावरून नाराज नसल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलं, तर शिवसेना मात्र ठाम आहे। मलिकांकडे नेतृत्व असल्यास राष्ट्रवादी सोबत जाणार नाही असं शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे नवाब मलिकांवरून आता शिवसेना भाजप यांच्यामध्ये मतमतांतर असल्याचं पाहायला मिळतंय। हे जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं मुंबईमध्ये प्रतिनिधित्व करणार असतील तर आम्हाला त्यांच्यासोबत जायचं नाही ही स्पष्ट भूमिका आहे। विरोधक कोण आहे हे तपासलं पाहिजे। त्याच्यामुळे कोण आमंत्रण घेऊन भाजप आणि शिवसेना कुठे फिरत बसणार नाही। आमची मुंबईसाठीची भूमिका स्पष्ट आहे, त्याच्यामुळे कुठेही तडजोड होणार नाही। त्याचा पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळं भाजपाचा अधिकार आहे भाजपाचे निवडणूक प्रमुख ठरवायचा, राष्ट्रवादीचा अधिकार त्यांचा आहे आणि एकनाथजीचा त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे त्यामध्ये आमचं बोलणं योग्य नाही। काही नाराजी आमची नाही, त्यांनी त्यांचं निवडणूक लढवावी, आम्ही मैत्रीपूर्ण लढवू आणि कुठेही आमच्याकडनं मनभेद होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।